निलेश चव्हाण आणि शशांक गवणेला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। दोघांना 14 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। निलेश चव्हाण आणि शशांकला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। दोघांनाही 14 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, नेमकं काय? होय, ह्या दोघांनाही पोलीस कोठडी, खरं तर ही कलम बेलेबल म्हणजे जामीन पात्र होती। कालच सुशीलला या सेम केसमध्ये जामीन मिळाला, पण या केसमधील तपास अधिकारी आणि वकिलांनी एकदम बाजू लावून धरली आणि जे कलम नंबर 75 नुसार बाळाला 3 दिवस दाबून का ठेवलं आणि कशासाठी ठेवलं याचा तपास करायचा असल्याने निलेश चव्हाणला 3 दिवसाची पोलीस कोठडी, तर शशांक हागवणे यांनी खोटा पत्ता दिला रिव्हॉल्व्हरचं लायसन काढण्यासाठी, म्हणजे 420 फसवणूक केले प्रकरण, यालाही 3 दिवसाचा PCR मिळालेला आहे। त्यामुळे खूप मोठी प्रशासनाच्या बाजूने आणि पोलिसांच्या बाजूने एक जमेची बाजू म्हणावं लागेल। काल मात्र कोथरूड पोलिसांनी पाहिजे तेवढी कडक कलम न लावल्यामुळं सुशील जामिनावर सुटला, पण सेम केसमध्ये आज इकडे वारजे पोलिसांनी कठोर कलम लावल्यामुळं आणि चांगला आर्ग्युमेंट केल्यामुळे या तिघांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली। हे सर्वात महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। निश्चित धन्यवाद चंद्रकांत ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।